नमस्कार मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। जर तुमचा घरकुलचा हप्ता पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा रखडलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाने 22 मे 2026 रोजी अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR जो आहे तो जारी केलेला आहे। या GR नुसार तब्बल 10,000 कोटी रुपयाचा प्रचंड निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे। आता हा नेमका निधी कोणत्या घटकासाठी आहे, केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा किती असणार आहे, तुम्हाला या निधीमधून तुमचा रखडलेला हप्ता कशा प्रकारे मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या GRच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहत आहात हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 22 मे 2026 रोजी जो आहे तो निर्गमित केलेला आहे। आता या GR नुसार तुम्ही बघू शकता, भारत सरकारच्या ग्रामविकास विभागाने 8 मे 2026 रोजी राज्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 8,336 कोटी 50 लाख रुपयाची मदत सँक्शन जी आहे ती मंजूर केली होती। त्यापैकी सर्वसाधारण घटकासाठी 2026 आणि 27 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र आणि राज्य सरकारचा मिळून एकूण जो निधी आहे तो वितरण करण्याची मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे। यामध्ये निधीचे विभागणी कोटी रुपयामध्ये खालील प्रमाणे राज्य सरकारने केलेली आहे। केंद्राचा हिस्सा 60% म्हणजेच हा निधी जो आहे तो 6,000 कोटी इतका आहे। राज्याचा हिस्सा 40% म्हणजे हा जो निधी आहे तो 4,000 कोटी इतका आहे। दोन्ही मिळून एकूण 10,000 कोटी रुपयाचा प्रचंड निधी जो आहे तो वितरणास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। आता हा निधी प्रशासकीय पातळीवरून यंत्रणेकडे कसा वर्ग होणार आहे ते सुद्धा या GR मध्ये दिलेला आहे। हा संपूर्ण जो निधी आहे तो अर्थसंकल्प वितरण प्रणाली म्हणजेच BDS वर संचालक, राज्य व्यवस्थापन कक्षा, ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत असल्याने या योजनेसाठी SN स्पर्श प्रणाली लागू आहे। त्यामुळे शासनाद्वारे वितरित होणारा सर्व निधी याच प्रणालीच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे, जेणेकरून निधी वितरण पूर्णपणे पारदर्शकता राहील आणि थेट कामासाठी पैसा वापरला जाईल। आता आजचा हा जो 22 मे 2026 रोजीचा शासन निर्णय आहे, यानुसार तुमचे रखडलेले जे घरकुलचे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळण्यास आता पुढील काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमचं घरकुलचं जिओ टॅगिंग त्यानंतर इतर सर्व प्रक्रिया व्यवस्थित अपडेट केलेली आहे का हे एकदा नक्की तपासा आणि तुमचा घरकुलचा नेमका कोणता हप्ता जो आहे तो रखडलेला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। तसेच पुढे जेव्हा तुमचा घरकुलचा हप्ता जमा होईल तेव्हा सुद्धा तुम्ही मला या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा की तुमचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। ही माहिती इतर गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला माहिती मिळेल। थांबतो, धन्यवाद।